पूर्ण झालेल्या पोराला कुठं राहिला हा पत्ता सांगता येत नाही, असा हा माणूस आहे. आणि हा इतर हा म्हणतो की मी खरा वोटर आहे. काँग्रेसचं वोटिंग हे सगळं सांगते डायरेक्ट, ते वोटिंग काँग्रेसचं आहे. ही बाई स्वतः म्हणल्या काँग्रेसचं वोटिंग आहे, हे वोटिंग काँग्रेसचं आहे. ती बाई म्हणल्या काँग्रेसचं केलंय, स्वतः म्हणली तोंडावरती बाई. पहिली बीजेपी म्हणली मग काँग्रेस म्हणली, ती खोटे आहे ते. सगळं होऊ शकतो आम्हाला. ते लोक कुठे दिली कोण सांगणार त्यांना? कुठे दिली स्लिप? डाटा पण स्लिप नाही, कुठून आली? सगळं केलंय. हे बघा नंबर टाकतो डायरेक्ट. सातत्याने याच केंद्रावर का आरोप होतात? गेल्या सगळीकडे होते, प्रत्येक बूथवर चालू आहे हे प्रकरण. ह्याच्यावर नंबर टाकलाय, हा सेम नंबर आहे बघ, हा सेम नंबर आहे. हा नंबर चेक करा, बघा हा नंबर कार्डवरचा किती येत आहे का? पण ह्या बाईची स्लिप आलेली आहे. मगाशी त्या लेडीजला आम्ही विचारलं कुठे, तर बोलले काँग्रेसला आम्ही मतदान केलं आणि पळून गेली. बघा नाबिल अन्सारी स्लिप आलेली आहे बघा. स्वामी गाडीचा नंबर दे. गाडी भरून भरून येते, ते बोगस वोटिंग चालू आहे. गाडींनी प्रत्येक गाडी तो गेल्या एक तासापासून दुसरी तिसरी घटना या ठिकाणी बघत. याच केंद्रावरती, याच केंद्रावर नाही, प्रत्येक केंद्रावर बोगस वोटिंग होतंय. कोण करतंय? सगळे चालू आहे बोगस वोटिंग. काँग्रेसचं बोगस वोटिंग चालू आहे. जसं आता इथं पकडले गेलेले काँग्रेसचे लोक. कोणी काढलं? केदारी पेट्रोल पंप. अच्छा, केदारी पेट्रोल पंपामध्ये काढलेला आहे साहेब. हा म्हणजे काँग्रेसनी काढलं. मतदान करायला घेऊन आणले, मतदान करायला घेऊन आणले. आता हे म्हणलं काय म्हणलं परत बोल. काय इथं पण आहे, इथं पण आहे, यांचं पण घ्या, यांचं पण घ्या. हे म्हणतात की आणले यांना. आम्ही यांचा आमचा काही संबंध नाही. यांचं नाही म्हणत, मी तुमचं म्हणतोय. यांचा आम्हाला काही संबंध नाही. याच केंद्रावर हे सगळे प्रकार काय होते? हे सगळ्या जागी चालू आहे. हे इथंच नाहीये, सगळ्या जागी चालू आहे. हा सगळ्यात मोठा अन्याय होतोय. पूर्ण चुकीचं आहे. इतक्या वर्ष आम्ही मेहनत करतो आणि हे बाहेरचे माणसं मतदान करतात, हे पूर्ण चुकीचं आहे. ह्यांचा ऍड्रेस इकडचं नाही, काहीच इकडचं नाही, पूर्ण चुकीचं चालू आहे. हे सगळं मतदान फ्रॉड चालू आहे. हे आजी दाखल करून घ्यायलाच पाहिजे आणि पोलिस पण ह्याच्यामध्ये कोणच इंटरफेअर नाही करत आहे. नाही करत पोलीस वाले पण एक्सेप्ट. कसं पण आधार कार्ड ना मग तुम्ही मत करून द्या का? आधार कार्ड ना मत करून काँग्रेस बोलला माणूस विचारते कशावर केलं. ह्यांनी वोटिंग केलेलं आहे, त्याच्याकडे डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी होती, त्याच्या आधारे ह्यांनी वोट केलेलं आहे. कारण की याचं नाव होतं, पण ह्याला जर खरी माहिती विचारली तर याच्याकडे ना इथला पत्ता सांगता येतोय. जो 4 महिने राहिला, 18 वर्ष पूर्ण झालेल्या पोराला कुठं राहिला हा पत्ता सांगता येत नाही, असा हा माणूस आहे. आणि हा इतर हा म्हणतो की मी खरा वोटर आहे. कोणत्या भावला दिला? मतदान करू.